मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टला मुंबईमध्ये धडकणार आहेत। मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी तीव्र विरोध केलाय। जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी देऊ नये आणि जरांगेंवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे। बघूयात सविस्तर। जरांगेला हे आंदोलन करताच येणार नाही, करताच येणार नाही। त्याचं कारण आहे घुसो घुसो घुसू, हे कोणत्या प्रकारचं वर्तन आहे? सत्य लोकांचं काम आहे। सत्य बुद्ध्या खराब झालेल्या आहेत। काय असतं आता काय लोकांना नुसतं राजकीय नेत्याची बुट चाटायची सवय लागली, त्याच्यामुळे त्यांच्यावर आम्ही बोलत नाही। ते कोण आहे त्याला गिनीत नाही। टिप्परची मोजणी आणि त्याच्यातल्या रेतीची मोजणी जर करायला लागलो ना, अरे माझ्या नादी लागू नको रे, तुला सांगू लागलो तुझ्याच भाषेमध्ये, पुराख्याच्या भाषेमध्ये। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारला। मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टला मुंबईत धडक देणार हे जवळपास निश्चित झाले। मात्र जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी तीव्र विरोध केलाय। या आंदोलनाला परवानगी देऊ नये अशी मागणी सदावर्तेंनी केली आहे। मुंबईत गणेशोत्सव सुरू असताना माणसांचा लोंढा आल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। तसंच मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणाच्या प्रलंबित केसवरही या आंदोलनाचा दबाव पडू शकतो असा दावा सदावर्तेंनी केला आहे। त्यामुळे जरांगेंविरोधात त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे। जरांगेला हे आंदोलन करताच येणार नाही, करताच येणार नाही। त्याचं कारण आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला च्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने ज्या ऑब्झर्वेशननी नाकारण्यात आलं, कुणबी मराठा म्हणून नाकारण्यात आलं, त्या दुसरा आधार असा आहे, सर्वोच्च न्यायालयात ज्या वेळेस एखादं किंवा उच्च न्यायालयात एखादं प्रकरण न्यायप्रविष्ट असतंय, त्या विरुद्ध अशा प्रकारचं आंदोलन करणं हे अयोग्य आहे, हे चुकीचं आहे। राजकीय आतड्यातले जे कातडे असतात राजकीय, अशा लोकांच्या इशाऱ्यावर जरांगे हे सगळं करत आहे। जरांगेचा हेतू शुद्ध नाही। मुंबईमध्ये अघटित घटना घडवण्याचा भानगडीत जरांगे आहे आणि त्याचबरोबर जरांगेचे सगळे भाष्य हे प्रोव्होकेटिव्ह आहेत, समाजांमध्ये तेढ निर्माण करणारे, मुंबई आर्थिक राजधानीला वेठीस धरणारे, घुसो घुसो घुसू, हे कोणत्या प्रकारचं वर्तन आहे? तर 10% आरक्षणाचा जो विषय कोर्टात सुरू आहे त्यासाठी हे आंदोलन नाही असं म्हणत जरांगे पाटील यांनी गुणरत्न सदावर्ते यांना प्रत्युत्तर दिलंय। तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी शेलक्या शब्दात सदावर्ते यांचा समाचार घेतलाय। बाबा, कोर्टात जे आरक्षण आहे त्या मागणीला चाललोच नाही आम्ही। दबाव आणायला आम्ही ते आरक्षण द्या म्हणत नाही। त्या 10%चा आमचा विषयच नाही। ते सटके लोकांचं काम आहे। सटक्या बुद्ध्या खराब झालेल्या आहेत ना। काय असतं आता काय लोकांना नुसतं राजकीय नेत्याची बुट चाटायची सवय लागली, त्याच्यामुळे त्यांच्यावर आम्ही बोलत नाही। ते कोण आहे त्याला गिनीत नाही आम्ही। जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा जरांगे पाटील यांच्यावर अनोख्या शैलीत जोरदार शाब्दिक हल्ला चढवलाय। जरांगे पाटील लबाड आणि दुटतोंडी असल्याचा हल्ला बोल यावेळी सदावर्ते यांनी जरांगे पाटलांवर केलाय। अरे आम्ही तर कष्टाचं खातोत, जब थेंब थेंब गळतंय, रात्रभर अभ्यास करतो, कोर्टात जातो, कमाई करतो, त्या रेतीच्या जे काय म्हणतात कंटे काय असते ते रेत्या नेतात ते प्रकार, टिप्परची मोजणी आणि त्याच्यातल्या रेतीची मोजणी जर करायला लागलो ना, अरे माझ्या नादी लागू नको रे, तुला सांगू लागलो तुझ्याच भाषेमध्ये, गुराख्याच्या भाषेमध्ये। अहो हे लबाड आहे। तुम्हाला सांगतो हे दोन तोंडी आहे। तुम्हाला सांगतो, मला त्या नावानं त्याला सांगायचं नाही, हा दिशाभूल करतो। हा तुम्हाला सांगतो यांनी कशा प्रकारे पोलिसांवर हल्ला केला होता हे सुद्धा याच्यामध्ये लिहिलंय, याचा इतिहास गवाह आहे। गुणरत्न सदावर्ते यांनी आता 29 ऑगस्टच्या जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध करत मैदानात उडी घेतली आहे। गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या तक्रारीवर आता पोलीस प्रशासन काय कार्यवाही करतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।